बापू लेमन 10 दिवसांनी 12वीचे पेपर आहे मग अभ्यास करणं. अजी करतो का जी? अजून 10 दिवस बाकी आहे ना, अजून लगेच वेळ आहे. करतो. अरे बेटा मग वेळ राहत नाही बेटा, मग दिवस लवकर येते, मग सुचत नाही. अभ्यास कर. आजी मी म्हणलं ना 10 दिवस बाकी आहे. जा तुम्ही आपलं काम करा, मग पुढची पाहू. 10 दिवस बाकी आहे अजून. बापू तू नापास झाला पाय मग तू. उद्या तुझे पेपर आहे ना, अभ्यास करले का आजी तुम्ही मागच्या 10 दिवसापासून अभ्यास करून राहिलो मी, आणि रात्री 12 वाजतापासून उठून अभ्यास केला मी ना, आणि तुम्ही अजून मागायला लागले. उद्या पेपर आहे ना, मी करतो बरोबर. मी ना माझा अभ्यास झाला आहे. तू फक्त नापास हो मग पाय. तू फक्त नापास हो. कुठं गेला आणि कुठं नाही दिवसभर माहित नाही. त्याचा रिझल्ट आहे, हे कुठं गायब आहे. छोटू फोन लावून पाहतो. हॅलो बेटा छोटू. हॅलो, बोला ना काकाजी. बेटा तुला आमचा लेमन दिसला? नाही दिसला ना तो. बरं मला एक सांग बेटा, त्याला किती पर्सेंट भेटले मग? हो तर 2 विषयात नापास झाला तो. का 2 विषय राहिले त्याची तर आता? खरंच का? हो काकाजी खरंच. ठीक आहे. बेटा लेमन कुठं आहे मग? कुठं आहे मग लेमन? बेटा निघ ना मग. अरे काही ना होत बेटा. लेमन बेटा लेमन बेटा. अरे हे पास नापास होत राहते बेटा. अरे आता नापास झालं, पुढच्या वेळी अजून चांगला मार्कून पास होऊन. बेटा कुठं आहे मग तू? निघ ना मग निघ. बेटा लेमन अरे तुझ्या बाप त्यासोबत आहे बेटा, टेन्शन न घेऊ. तू डबल पेपर दे बेटा, चांगले अजून चांगल्या मार्काने पास होईल. बाबा खरंच? अभ्यास करून तू बाहेर मी ना अभ्यास केला होता, पेपरच गलत आले. तू मला अभ्यास करून भाड्याचा बैल पराला लाईन कुठं येईल घरात आपल्या. माझ्या बापानं खूप बसवलं मला गोड बोलून.